सर्वांचा एकदा आवाज येऊ दे. फायनल मॅच साठी सगळे तयार आहेत का? प्रेक्षक, मान्यवर, खेळाडू मित्रांनो सगळे तयार आहेत का? भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 2025 च्या फायनल मॅच साठी आवाज कोणाचाच येत नाहीये. फायनल मॅच साठी आपण तयार आहात का? चला आवाज येऊ दे भांडूपकर. फायनल मॅच साठी तयार आहात का? बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि इकडे पाहिलं तर यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती वाईट बॉल आलाय. चला मित्रांनो, कौस्तुभ दादा थापा यांचे आमच्याकडे आता मात्र इकडे 500 रुपयाचं पारितोषिक जमा केलंय. रमजान यांनी जर पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉल वरती विकेट घेतली तर त्यांना मात्र कौस्तुभ दादा थापा यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि अजून कोणाला जर बक्षिसं लावायची असतील तर मात्र आधी आपण बक्षीस इकडे जमा करा, मग आम्ही तुमची नोंद घेऊ. मग त्यानंतर मात्र तुमची अनाउन्समेंट होईल. याची मात्र सर्वांनी नोंद घ्यायची आहे. हाँ चालेल. ओके ओके. बॉल टाकला तर उडव. येस येस. चला पहिला बॉल. पहिलं तर यावेळेस चातुर्य दाखवलं आणि कुठेतरी चांगला बॉल होता. चांगला बॉल वरती मात्र एक डिफेन्सिव्ह शॉट कुठेतरी मात्र कट केला बॉलला, ऑफसाईडच्या दिशेने ढकललं आणि त्यानंतर एक रन मिळाला. पहिला चेंडू वाईड होता, वाईड नव्हता तर वाईड प्लस होता, म्हणजे आता एक चेंडू 3 धावा झाल्यात. पहिलं तर यावेळेस डॉट बॉल अक्षय मिस्त्री आणि त्यांच्यासोबत जर पाहिलं तर राजन दादा, मला असं वाटतं 40 प्लस आहेत. आणि 40 प्लस नुसते नाही आहेत तर फिट आहेत. क्रिकेटसाठी कोणीही कधीही फिट असतं, कारण की क्रिकेट अगदी मनामनात आहे, रक्तात आहे. यावेळेस जर पाहिलं तर आमचे पंच अजित सर निकम आपल्या अनोखा स्टाईल मध्ये इकडे मात्र वाईट बॉल देखील घोषित करतायत. वाईट बॉल असं सांगताय का मला? पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल. चुका होत आहेत रमजान कडनं. फायनल मॅचचे प्रेशर आहे त्यांच्यावरती आणि मागच्या मॅच मध्ये लवकर विकेट देखील गेली होती आणि त्याचबद्दल आता मात्र संपूर्ण दबाव रमजान वरती, कारण की 2 षटक त्यांना 5 ओव्हरच्या मॅच मध्ये करायचे आहेत. कुठेतरी मात्र जबाबदारी ते स्वतःवरती घेतात. आता मात्र पहिली ओव्हर करण्यासाठी देखील आले आहेत. कित्येक मॅच आपण जर पाहिलं तर लीग स्टेजच्या मॅच होत्या, आता मात्र निखिल बिसे हे मात्र पहिली ओव्हर करत होते, म्हणून ते आता कुठेतरी 5 ओव्हरची मॅच असल्या कारणाने आता रमजान खान पहिली ओव्हर करतायत. इकडे पाहिलं तर यावेळेस टप्पा पडल्यानंतरच किपरला सांगितलं की पकड बॉल, म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स आहे की एकदा का माझा बॉल अगदी माझ्या टप्प्यानुसार पडला तर तो थेट किपरच्या हातामध्ये जाणार, हे रमजानला माहिती आहे. जसं बॉल आउट मध्ये आकाशने सांगितलं टप्पा पडल्यानंतर बोल्ड गेला, त्याला देखील कॉन्फिडन्स होता आणि तोच कॉन्फिडन्स आकाशला आता मात्र फायनल मध्ये घेऊन आलाय. तसेच आमचे मित्र प्रथमेश गंगडे यांचं देखील भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खूप खूप स्वागत आहे. चला प्रेक्षकांना विनंती आहे, बघा फायनल मॅच आहे, दिवसभर खूप चांगल्या पद्धतीने मात्र आपण सहकार्य केलं आहे. आता या फायनल मॅच साठी आपण थोडं पडद्यापासून लांब राहा. जसं सागर दादा म्हणाले की भांडूप आहे, बघा काही होऊ शकतं, पडदा सोडून उभं राहायचं सर्वांनी. प्रेक्षकांनी देखील गर्दी केली आहे भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची फायनल मॅच बघण्याकरिता. एक सुंदर हे मैदान आहे आणि सुंदर आपले प्रेक्षक आहेत. इकडे पाहिलं तर यावेळेस नुसता पकड नाही तर विकेट येते.
अरबाजने देखील चांगला बॉल कलेक्ट केला. पुन्हा एकदा रमजान, जसं म्हटलं मी मागे की टप्पा पडल्यानंतर रमजान बोलला पकड, आणि अरबाजने बॉल पकडला आणि नुसता पकडला नाही तर इकडे मात्र विकेट देखील जकडला. विकेट येते आणि एक चांगला बॅट्समन म्हणजेच राजन दादा यांनी मात्र आता आपली विकेट गमावत आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत येत आहेत. अश्विन दादा, नक्कीच सर्वांना दादा म्हणणं फार गरजेचं आहे, कारण की मी यांना लहानपणापासून बघितलंय आणि जवळपास हे खेळाडू नुसती 40+ टुर्नामेंट खेळत नाहीत तर फादर्स लीग देखील खेळतात. म्हणजे या टुर्नामेंटमध्ये असे खेळाडू भाग घेतात जे वडील असतात आणि तेच खेळाडू मात्र ती मॅच खेळतात आणि त्याचपैकी एक म्हणजे अश्विन दादा. नक्कीच आता मात्र दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा इकडे मात्र आमच्याकडे पारितोषिक आलाय. स्नेहलताई सोहनी यांच्याकडनं पारितोषिक आलाय. नक्कीच या ओव्हरबद्दल 3 चौकार लगावले तर मात्र स्नेहलताई यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. त्याचसोबत जर पाहिलं तर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाली होती 6 बॉल 6 धावा झाल्यात. बघा, फायनलचा थरार आहे. फायनलचा रोमांचक सामना आपल्याला इकडे मात्र पाहायला मिळणार आहे. म्हणजे बॉल टू बॉल समीकरण असो किंवा बॉलपेक्षा जास्त समीकरण असलं तरी मात्र या फायनल मॅच मध्ये आपल्याला प्रेशर बिल्ड होत असताना इकडे कुठेतरी मात्र दबाव दोन्ही खेळाडूंवरती आहे. चला, खेळपट्टीवरती डिस्कशन करू नका, थोडं आपण मात्र एक दुसरी जागा निवडा, तिकडे मात्र आपण एकत्र या आणि त्यानंतर मात्र थोडंसं आपलं डिस्कशन करा, कुठेतरी टीम मीटिंग करा आणि त्यानंतर मॅचला मित्रांनो लवकरात लवकर सुरुवात करा. गोलंदाजीसाठी आलेत. तसंच या ओव्हरमध्ये अजून एक पारितोषिक मात्र आम्हाला गनी 11 यांच्याकडनं इकडे आलंय. गनी 11 यांनी पारितोषिक सांगितलंय, दिलंय आमच्याकडे. अश्विन दादा यांनी जर या ओव्हरमध्ये 3 चौकार मारले तर गन्नी 11 यांच्याकडनं त्यांना 500 रुपये देण्यात येतील. चला, फायनल मॅच आहे. फायनल मॅच साठी खूप सारी बक्षिसे देखील आता मात्र दिली जाणार आहेत. मला एक कॉन्फिडन्स आवडतो अँटिक 9 संघाच्या गोलंदाजाकडून की कुठेतरी चांगला टप्पा, त्यांना असं वाटलं ना की माझा बॉल चांगल्या टप्प्यावरती पडणार आहे, तेव्हा ते कीपरला सांगतात बॉल पकड, बॉल ले, असं काहीतरी ते बोलतात टप्पा पडल्यानंतर. हे मात्र एक आवडलं मला की त्यांना त्यांच्या स्वतःवरती भरोसा आहे, त्यांना त्यांच्या टप्प्यावरती भरोसा आहे. यावेळेस कीपरने बॉल घेतला, नुसता बॉल घेतला नाही, फसलेत अश्विन दादा, जाळ्यात फसलेत, कुठेतरी मात्र बघितलंच नाही आणि तिकडे मात्र रमजानने विकेट मिळवली आहे आणि अश्विन दादांना इकडे मात्र माघारी जावं लागतंय. वाईट बॉल होता जरूर, परंतु वाईट बॉल वरती इकडे मात्र चुकी झाली आहे आणि चुकीला बॉक्स क्रिकेटमध्ये माफी नाहीये. विकेट आता मात्र जाते. साई दादा येत आहेत. आता ते देखील जर पाहिलं तर भांडूप मध्ये फार कमी फॉर्मॅट उरले, त्याच्यामध्ये अगदी सहभागी होतात. त्याचपैकी जर आपण पाहिलं तर भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये त्यांनी आज भाग घेतलाय. मी लहानपणी नक्कीच बॉक्स क्रिकेटला सुरुवातीला जर पाहिलं तर साई दादा आणि भारत दादा यांची ओपनिंग बॅटिंग बघितली होती. KP 9 संघाकडनं खेळत असताना अगदी दोन्ही फलंदाज 4 ओव्हरमध्ये आणखी 1 to 4 फॉर्मॅट मध्ये तेव्हा 50 धावा दोघं करायचे आणि आता देखील दोघं फिट आहेत. सकाळी आपण पाहिली भारत दादाची कॅच, मी सारखं म्हणेन की भारत दादाची कॅच लक्ष वेधून घेणारी अशी ती कॅच होती भारत दादाची. इकडे पाहिलं तर पुन्हा एकदा आता कीपरचा कॉन्फिडन्स बघा. टप्पा पडल्यानंतर ते आधीच म्हणतात वेल बॉल, परंतु आता अंपायरकडनं त्यांना वॉर्निंग आली आहे की आपण टप्पा पडल्यानंतर बोला, बॉल कंप्लीट झाल्यानंतर बोला.
आता रमजान नुसतं बोलत नाही तर रमजानची डायरेक्ट कॅसेट सुरू होते. इकडे पाहिलं तरी यावेळेस फ्लिक केलाय. फ्लिक केल्यानंतर विकेट येते. आणि एक सांगतो प्रेक्षकांना, तुम्हाला जर आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या अजित निकम सरांसाठी होऊन जाऊ देत. यावेळेस नवीन फलंदाज विशाल येतात. चला आता कुठे प्रेक्षक ग्राउंड वरती उपस्थित आहे असं वाटतंय. पहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा अरबाजने म्हटलं बॉल ले आणि तिकडे कुठेतरी मात्र डॉट बॉल येतोय. क्या बात आहे. या फायनल मॅच मध्ये अरबाजने आपल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 1 रन खर्च केला. क्या बात आहे अरबाज. व्हॉट अ बॉलिंग स्पेल इन दिस फायनल मॅच. आता मात्र रन झाले तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 7. आता 7 म्हटल्यानंतर MS धोनी लक्षात येतो आणि गोलंदाजी वरती निखिल बिसेला बघितल्यावर विराट कोहली लक्षात येतो. म्हणजे विराट कोहलीचे कट्टर समर्थक निखिल बिसे आता मात्र गोलंदाजी मार्कवरती. कुठेतरी सरांनी सांगितलं व्हाईट बॉल. चला बांबू पासून थोडस लांब उभं राहा. बघा शॉट वगैरे लागला तर सांगू नका नंतर. पाहिलं तर काय बॉल अडवलाय. आकाशच्या छातीवर सकाळी एक टॅटू काढून घेतलाय त्यांनी मैदानापासून. अशीच उडी मारली होती. टॅटू आलाय छातीवर परंतु टॅटू अजून एक काढायचं वाटतं त्यांना आजच्या दिवसात. आकाश फिल्डिंग चांगली करा पण थोडंसं सावधान राहून स्वतःची काळजी घेऊन फिल्डिंग करा. पाहिलं तर जोरदार प्रहार पण ताकदीचा वापर करत असताना बॉल देखील निघून जात आहे आणि अजित सर देखील सांगतात 1 रन. पहिलं तर पुन्हा एकदा आडव्या बाटीचा फटका आणि सावजी येतात तिकडे बॉल अडवतात. पहिलं तर क्विक स्टंपिंग पाहायला मिळते. सर सांगतात व्हाईट बॉल. दुसऱ्या बाजूला जर पाहिजे तर पद्मनाभ प्रभू सर ते देखील अगदी मुंबईभरात प्रसिद्ध असलेले आपले अंपायर आहेत. दुसऱ्या बाजूला अजित सर आणि तिसऱ्या बाजूला आमच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये व्हॉइस ऑफ बॉक्स क्रिकेट ज्यांना म्हटलं जातं ते आमचे सागर सर. म्हणजे अगदी विके स्पोर्ट्सने दखल घेतली आहे की टॉपचे लोक आपल्या टुर्नामेंटसाठी आले पाहिजेत आणि तशी टॉपची लोक इकडे मागवली आहेत, आणली आहेत आणि आपल्या सर्वांसमोर इकडे आपल्याला दिसतंय की टुर्नामेंट मध्ये सगळं टॉपचा विषय चालू आहे. पाहिलं तर नो बॉल. बघा असं लक्ष फक्त अजित सरांचं असू शकतं खेळपट्टीवरती की खेळपट्टीवरती काय घडतंय, बॉलरचा बॉल कुठे जातोय. रन एकूण जर पाहिलं तर 14 झालेत. 14 रन्स ऑन द स्कोरबोर्ड with the loss of wicket, with the loss of 2 wickets. 14 runs on the scoreboard with the loss of 3 wickets.
आणि तिसरं शतक मार्गस्थ निखिल बिसे यांचं. क्या बात आहे. बॉल वरती अगदी चित्त्याच्या चपळीने मात्र तिकडे आकाश गेले. थ्रो हाऊ दिला. निखिलने चांगला बॉल केला होता. क्या बात आहे. प्रथमेश जॅक, मला फिल्डिंग भेटली तरी चालेल, मला बॅटिंग नाही दिलं तरी चालेल, मला बॉलिंग दिलात नाही चालेल, माझी टीम जिंकली पाहिजे, माझ्या टीमसाठी मला 100% एफर्ट द्यायचे आहेत, असा प्रथमेश सकाळपासून फिल्डिंग करतोय. प्रेक्षकांचा आवाज येत नाहीये. पहिलं तर सूटचा फटका खेळण्यासाठी आमंत्रित केला गेला. रमजानने चुकी केली. रनआउटची संधी. आता कोण रनआउट होणार? रिंग घेतला इकडे अँटिक नाईन संघाने रनआउट साठी. जर पाहिलं गेलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती धावसंख्या 16 runs on the scoreboard after the completion of 3 overs with the loss of 3 wickets. म्हणजे 3 षटकांचा खेळ झाला. 3 गडी बाद झाल्यात. 16 धावा धावफलकावरती झाल्यात. आशिष दादा राणे यांचं देखील खूप खूप स्वागत आहे भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. चला अँटिक नाईन संघ रेऊ लॉस झालाय. प्रयत्न घेतलेला रेऊ घेतलेला कापवर आकाश अक्षयची विकेट होती. महत्वपूर्ण विकेट या फायनल मॅच मध्ये अक्षयची. इकडे पाहिलं तर यावेळेस बॉल गॅप मध्ये स्लॉट मध्ये 4 धावा इकडे मात्र मिळत आहेत. 4थ्या ओव्हरच्या सुरुवात आणि 4थ्या ओव्हरच्या सुरुवातीच्या चेंडूवर तिकडे मात्र चांगला फटका विशालचा. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. एका विशालने चौकार मारला तर दुसरा विशाल प्रेक्षक गर्दीतून तिकडे मात्र स्माइल देतोय आमच्याकडे बघून. विशाल मेहरा आपलं देखील स्वागत आहे भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये. रिव्हर्सचा फटका आणि यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेट येते. दांडी 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 गुल होते. फलंदाज बाद होतोय विशाल घाट. चौकार मारल्यानंतर आता मात्र त्याची विकेट इकडे रौनक पटेलाला मिळते. क्या बात आहे. एक तेरी एक मेरी. चल नवीन बॅट्समॅन अली आले. विशाल आउट नाही तिकडे. जाऊ दे सर सांगतायत काहीतरी अली लक्ष द्या.
रनआउटची संधी आहे आणि डेंजर एंडला थ्रो दिलाय. रोनकने चांगला कलेक्ट केलाय. क्या बात है, क्या बात है सर. साप बाहेर नाही काढलाय सर. तो रोनक घाबरतो बिचारा. तरी अजून साप बाहेर नाही काढलाय. क्या बात आहे. आता कोणाचा विकेट भेटणार. अक्षय स्वतः पवेलियन मध्ये चाललेत. म्हणजे नो बॉल होता का सर. येस नो बॉल होता, पण आता फ्री हिट मिळाली तर म्हणजे अँटिक 9 संघाला. नो होता, नो वरती रन गेला जरूर, परंतु आता मात्र अक्षयची विकेट आली आणि रनआउटच्या माध्यमातून अक्षयला मैदान सोडावं लागणार आहे. आताचा नो बॉल होता विकेट. प्रेक्षक तयार राहा. आता तयार राहा, मी तुम्हाला सांगतो. रोनकचा शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती सुरुवात देखील चौथ्या षटकाची चौकाराने झालेली आणि नक्कीच चौथा षटक संपवला देखील चौकाराने. पहिला चौकार विशालने मारला होता, शेवटचा चौकार इकडे मात्र अलीने मारलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावा झाल्या आहेत 27. सुशांत दादा कांबळी आपल्याला विनंती असेल आपण कृपया करून मंचावरती यायचं आहे. ते देखील समालोचक आहेत. आम्ही त्यांना लहानपणी क्रिकेट खेळताना पाहिलाय. लहानपणी आम्ही टॉवर 9 संघ पाहिलाय, लहानपणी आम्ही जाम्या पाहिलाय, लहानपणी आम्ही छकुळा पाहिलाय आणि त्या संघाचं नेतृत्व करताना आपण विकी दादा म्हणजे सुशांत दादा कांबळे यांना देखील पाहिलंय. दादांचं पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. पुढे पाहिलं तरी यावेळेस रमजानची जितकी हाईट आहे ना तितका बाहेर हा नो बॉल होता. स्लोवर गन यावेळेस जातोय हातात निखिल बिसे यांच्या. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. म्हणजे आता शेवटचं षटक पहिल्या इनिंगचं फार इम्पॉर्टंट असणार आहे बॅटिंग टीमसाठी. रन्स ऑन द स्कोरबोर्ड 29 विथ द लॉस ऑफ आय गेट येस 5 विकेट्स. काय बॉल टाकलाय, काय बॉल टाकलाय. अरबाज काहीतरी नवीन करायला गेले. आमच्या सर्वांचे लाडके निशांतदादा सावंत खास आता स्टेजवरून उतरून खाली प्रेक्षकांमध्ये गेलेत मॅच बघण्यासाठी. आनंद घेत आहेत प्रेक्षकांमध्ये मॅच बघण्याचा. नक्कीच त्यांची देखील मेहनत आहे या टुर्नामेंटमध्ये. फार जोरात टाकला होता. आता मात्र पंचांनी देखील कळवलं वाईट बॉल आहे पण विकेट आपल्याला माघारी जावं लागेल. क्या बात आहे.
म्हणजे मी पहिल्या ओव्हरला सांगितलं होतं मित्रांनो तुम्हाला, टप्पा चांगला पडला की बॉलरचा कॉन्फिडन्स चांगला असतो आणि मग तो कीपरला फक्त एवढंच सांगतो, पकड बॉल, घे विकेट. 7 विकेट गेलेत आता. प्रेक्षकांनी आता बघा, काहीतरी लक्ष ठेवा, सर काहीतरी सांगतील. सरांनी नो घोषित केलाय. सर घाबरेल सर, थोडंच अवकाश. नो बॉल इकडे मात्र त्यांचं अजित निकम सर यांनी घोषित केला. आता मात्र 8 विकेट गेलेत. एक शेवटचा विकेट म्हणजे लास्ट मॅन फ्रॉम द टीम इज कमिंग ऑन द स्ट्राईक अँड लेट्स सी हाऊ द लास्ट बॉल गोइंग. म्हणजे शेवटचा चला, शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा, रमजानचा. लास्ट मॅन ऑन द टीम इज फेसिंग द बॉल आणि इकडे दांडी 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 गुल होतोय, फलंदाज बाद होतोय. शेवटच्या बॉलवरती विकेट येते. 5 झाल्या ओव्हर. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष असताना अँटिक 9 समोर. मी महेश कांबळे यांना विनंती करेन की आपण आपल्या भांडूपचे सुपुत्र नक्कीच मुंबई श्री ब्रॉन्झ मेडल आणि तसंच मिस्टर इंडिया 4th प्लेस आमचे ओंकार दादा कैके हे आज खास आज आपल्या मॅच बघण्यासाठी इकडे मात्र दाखल झाले आहेत. त्यांचा सत्कार इकडे करायचा आहे. यस, मगाशी सागर दादांनी म्हटलं की एखाद्या डॉक्टरला सांगावं लागतं तुम्ही डॉक्टर आहे, एखाद्या ऍडव्होकेटला सांगावं लागतं तुम्ही ऍडव्होकेट आहे, पण एखाद्या बॉडीगार्डला सांगावं लागत नाही की मी बॉडीगार्ड आहे. आणि आमचे ओंकार दादा कैके असेच बॉडीगार्ड आहेत ज्यांनी मात्र आपल्या भांडूपचं नाव अगदी बॉडी बिल्डर. यस, प्राऊड ऑफ भांडूप ओंकार दादा कैके. धन्यवाद. त्याचनंतर आता विकासदादा कांबळे आपल्याला विनंती असेल की आपण आता स्नेहलताई सोहानी यांचा सत्कार करायचा आहे. ताई देखील खास वेळ काढून आपल्या टुर्नामेंटसाठी आज ताई देखील दाखल झाल्यात. विकासदादा कांबळे आपल्याला विनंती असेल की आपण ताईंचा सत्कार करायचा आहे. आपल्या टुर्नामेंटसाठी एक विशेष सत्कार इकडे केला जातोय स्नेहलताईंचा. आणि ज्या प्रकारचा सपोर्ट त्यांचा मात्र नेहमी विके स्पोर्टच्या मागे असतो. ताई नक्कीच हाच सपोर्ट आमच्या विके स्पोर्टच्या मागे तुमचा असू देत. आणि फार फार आभार तुमचे आमच्या संपूर्ण विके स्पोर्ट्स टीम कडून. इकडे मात्र सत्कार केला जातोय ताईंचा. धन्यवाद ताई.
धन्यवाद. तर इकडे मात्र मान्यवरांचे सत्कार आता झाले आहेत. तर वळूया आता फायनल मॅचच्या सेकंड इनिंग साठी. चला फायनल मॅचला इकडे मात्र आता फर्स्ट इनिंग झाली आहे. सेकंड इनिंगला सुरुवात आपण करतोय आणि नक्कीच व्हॉइस ऑफ बॉक्स क्रिकेट यांना मात्र आता आमंत्रित करीन कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सागर सर, ओव्हर टू यू. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं. विके स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा शेवटचा सामना तुमच्या समोर घेऊन येतो. सर्व मान्यवर आणि दुसऱ्या नावाला सुरुवात होते. भांडूप म्हटलं तर क्रिकेट, भांडूप म्हटलं तर कबड्डी, भांडूप म्हटलं तर दहीहंडी आणि आपलं भांडूप, आपलं सर्वांचं भांडूप. आय लव्ह भांडूप. निशांतबाई सावंत यांच्याकडून 3 बॉल 3 चौकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लेट्स प्ले 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रमजान स्ट्राईक एंडला बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन देवा. जबरदस्त सामना आहे. कोण जिंकेल? या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्याच बॉलवर चान्स होता. अश्विनने हलकासा फुटवर्क दाखवला. प्रथम क्रमांक तब्बल 25,000 रुपये आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळते. द्वितीय क्रमांक 15,000 रुपये आणि तृतीय क्रमांक पण 5,000 रुपये. ज्या मुंबईकरांनी अंडरआर्म क्रिकेट डोक्यावर नेऊन ठेवले, म्हणजे असं अंडरआर्म क्रिकेट आहे. मुंबई जागा कमी आहे, म्हणजे आम्ही लॉकडाऊन मध्ये टेरेसवर पण खेळलो, घरात खेळलो, गॅलरीमध्ये खेळलो, बट खेळलो. पोलीस आले पळायचो बट खेळायचो. हे आमचं अंडरआर्म क्रिकेट आहे. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. इकडे क्रिकेटमध्ये फुटबॉल. तीन चौकारासाठी आपण पाहिलं तर स्नेहलताई सोनी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणाऱ्या आमच्या समोर उपस्थित आहेत. महिला प्रदेशाध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीच्या. सर्व भांडूपकरांचा मॅचचा आनंद घेतात. सागर दादा, जसं तुम्ही म्हटलं की बाल्कनीमध्ये जरी क्रिकेट खेळलो तरी पाहिलो, आता तुम्हाला आमच्या भांडूपचं सांगू का? कोरोना चालू आहे, कोरोनामध्ये पोलीस झाले तरी क्रिकेट खेळत होते भांडूपकर. यास ते पूर्ण मुंबईकर खेळत होते. आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला सर्व लागलेले ऑफिशियल स्पॉन्सर्स या परिसरातील दमदार आमदार अशोक पाटील साहेबांचे देखील तेवढं सहकार्य राहिलं गेलं आहे. एक स्वतः क्रिकेट प्रेमी आहेत भांडूप विधानसभेचे. त्यानंतर सुरेंद्रजी गावडे साहेब, राजेंद्र त्यांचा देखील सपोर्ट राहिला गेला. आमचे मोहनभाई चिरात त्यांनी देखील आम्हाला क्रीडा स्पर्धेसाठी नेहमी सपोर्ट राहिला. आमचे रमेशभाई कोरगावकर या परिसरातील माजी आमदार तथा नगरसेवक, त्याचबरोबर श्री अतुलजी फोफळे साहेब यांचा देखील सपोर्ट राहिला गेला. त्यानंतर आमचे सज्जूभाई मलिक आणि स्नेहल सोनी मॅडम स्वतः इकडे उपस्थित आहेत. त्यांची संपूर्ण टीम उपस्थित आहे. संदीपभाई जळगावकर, उमेशजी माने साहेब, त्यानंतर मीनाक्षी पांडव मॅडम, त्यानंतर आमचे विठ्ठल दादा परब, त्यानंतर निशिताताई घाडीगावकर यांचं देखील सपोर्ट राहिले गेले. आणि आमच्या महाराष्ट्र राज्याच्या युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्य राजूताई पाटील यांचं देखील आम्हाला खूप मोठं सहकार्य राहिले गेले. त्यानंतर आमचे कौस्तुभजी थापा साहेब, सर्व मान्यवरांचा अगदी मनापासून मी आभार व्यक्त करतो. भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफी रिव्ह्यू लॉस आहे. त्यानंतर श्री गणेश फायर वर्कचं देखील आम्हाला सपोर्ट राहिलंय. लेट्स प्ले मेगा फायनल. कोण जिंकेल? टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता 32. 32 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. सामना कोण जिंकेल? स्ट्राईक एंडला मागील मॅचचा हिरो आकाश. आकाशने एक वेगळी हेअरस्टाईल केली आहे. म्हणजे तुम्ही जर कधी फुटबॉलच्या मॅचेस बघत असाल, पोर्तुगाल वगैरे तशी त्यांचे हेअरस्टाईल असतात. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बघा, तुम्ही काय वेगळं केलं तर तुम्हाला जग ओळखेल, पण प्रत्येक फील्डमध्ये तुम्ही संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला यश नाहीये. मग क्रिकेट, कबड्डी, तुमचं ऑफिस, एज्युकेशन, मेहनत आहे. मेहनतीशिवाय तुम्हाला यश नाहीये. या बॉलवर देखील आपण पाहिलं लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. अजित सरांची एक वेगळी स्टाईल आहे. याच परिसरातून हे पंच नावारूपाला आले आणि आज संपूर्ण मुंबईत खूप चांगल्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. त्याचबरोबर पद्मनाथ प्रभू बाबू सर, दादर शिंदेवाडीचे एक नामवंत खेळाडू, त्यांचं सेलिब्रेशनला आता पुढच्या महिन्यात 1 वर्ष होईल.
स्ट्रायकेटला बॅटर आकाश आहे, त्याच्या सोबतीला रमजान. मेगा फायनलची मॅच आहे. आपलं भांडूप, सर्वांचं भांडूप. आय लव्ह भांडूप. बॉलिंगसाठी देवा, स्ट्रायकेटला बॅटर आकाश. या बॉलवर देखील समोर ड्राईव्ह केला गेला. बॉल मात्र नॉन स्ट्रायकेटला, महत्वाची विकेट जाण्यात येते. आकाशला बाहेर जावं लागेल. कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, रुको जरा सबर करो. विकेट आहे ना काय रे? डायरेक्ट विकेट आहे ना? जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. यात मात्र ती मात्र शंका नाहीये. विके स्पोर्ट्स, विकास कांबळे, म्हणजे मागील 7-8 वर्षामध्ये ज्याही खेळाडूची चर्चा संपूर्ण मुंबईने पाहिली. म्हणजे आम्ही मालवणचा पण दौरा बघितला, रत्नागिरीत पण विकासने खूप चांगला खेळ केला, दापोली, ऑल ओव्हर महाराष्ट्रात भांडूपचं नाव ज्यांनी लिहिलं अशी विकास कांबळे. विके स्पोर्ट्स हा ब्रँड आता त्यांचा या परिसरात आपण पाहतोय. स्वतः देखील एक चांगलं क्रिकेट खेळले. सल्फा पॅकर संघासाठी जो त्याचा दबदबा राहिला, जॉर्ज 11 कल्याण. या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर सेलिब्रेशन देवाचं. बॉल ऑफ द टुर्नामेंट, एक ही डाला पर सबको ठोक डाला. जबरदस्त बॉल, देवाचा बॉल आवडला असेल एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॉलिंग आणि देवाचं सेलिब्रेशन. विकास बोलतोय KP9 भांडूप संघासाठी पण मी सुरुवात केली आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांनी त्याही संघासाठी केलं. आणि म्हणजे तिथून हा खेळाडू नावारूपाला आला आणि संपूर्ण मुंबईत देखील चर्चा राहिली गेली. मग बिपिन, संदीप आचार्य, सँडी असे अनेक खेळाडूंच्या तालमीत हा खेळाडू तयार झाला. सीबी चषकची बॅटिंग कोणी विसरणार नाही विकासची. अगदी तेव्हा एकदम बारीक होता. चेंगळा बोले 1 to go, एक वेगळी अदा आहे. या बॉलवर देखील आवाज केले गेले आणि रोनकला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. श्री साई संघ मात्र इकडे मॅच मध्ये आहे. जबरदस्त सामना पाहायला मिळतो. पैसा वसूल मॅच आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 रन खर्च करत असताना, महत्वाची ओव्हर खर्च करत असताना पण पाहिली गेली आहे. गुड बॉलिंग देवा. बट मी सकाळपासून अँटिंग लाईन टीम बघितली तर बॅलन्स आहे. बॅटिंग लाईन पण खूप चांगली आहे त्यांची, बॉलिंग अटॅक पण खूप चांगला आहे. आज आमचे सर्व प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचा अगदी मनापासून हार्दिक आभार. यॉर्कर स्पोर्ट्सचं मी कौतुक नक्कीच करेल. आमचे निलेश, अगदी संपूर्ण रत्नागिरीवर त्यांची टीम आली आहे. आमचे सर्व कॅमेरामॅन सोहेल, त्याचबरोबर विराज, निलेश आणि त्याचबरोबर आमचे हर्ष आणि निलेशजी, आपल्या देखील अगदी मनापासून आभार आहे. त्यांच्या पण चॅनलला मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा. यॉर्कर स्पोर्ट्स आज दिवसभर संपूर्ण भांडूपमध्ये त्यांनी व्हिडिओज पण खूप चांगलं अपग्रेड करतायत. इंस्टाग्रामवरती आमचे मित्र आदित्य कांबळेने पण खूप आमचे सर्व चांगले फोटो काढले. त्यांच्या पण सबस्क्राईब करा, त्यांचा पण इंस्टाग्रामला फॉलो करा. आमच्या आदित्यला, आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. बॉलिंगसाठी अश्विन येतात. सकाळी आम्ही अश्विन आणि आम्ही बाहेर होतो. अश्विन एक गोष्ट मला बोलला, ते मला आवडलं. बोलला खूप वर्षांनी नवजीवनला खेळायला भेटलं आणि बरं वाटलं. या बॉलला ड्राईव्ह केलं गेलं. मध्यंतरी हे ग्राउंड थोडं बंद होतं आणि अश्विन तो मनापासून बोलला की दादा खूप वर्षांनी आम्ही इकडे खेळलो आणि नवजीवन आमच्यासाठी जान आहे. त्यामुळे या ग्राउंडवर आम्ही लहानाचे मोठे झालो. ज्या मातीत आपण मोठे झालो त्या मातीला कधी खेळाडू विसरत नाही. ज्या मातीने ओळख दिली. नो बॉल. बघा अजित सरनी नो दिला की खो दिलाय. एक वेगळी स्टाईल आहे त्यांची, वेगळी अदा आहे. म्हणून अजित सरांवर सगळे फिदा आहे. अजित सरांची एक वेगळी स्टाईल आणि आज 1 to go फेम संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण त्यांना पाहतोय. याच भांडूपचा आवाज आता सध्या बदलापूरला स्थलांतर झालेत. बट भांडूपवर त्यांचं एक वेगळं प्रेम आहे. 5 लाख रुपये
जबरदस्त मेहनत आहे. मी महेश कांबळेचं पण आवर्जून नाव घेईल की त्यांच्या टीमचं पूर्ण विकेट बनवण्यापासून मागे मला बोलले आता की मागच्या संडेला हे ग्राउंड बघण्यासारखं नव्हतं, बट त्यांनी स्वतः मेहनत केली. पाऊस होता, म्हणजे देवासमोर एवढं त्यांनी साकडं घातलं की 2 दिवस कडक ऊन आहे. म्हणजे देव पण त्यांच्या मागे आहे. जर तुम्ही कुठलं काम मनापासून करता तर तुमचं सक्सेस नक्की आहे. 5 धावा झाल्या धाव फलकावरती. लगेच लक्ष्मणजी कांबळे यांचं देखील मी आवर्जून नाव घेईल. त्यांचे पिताश्री सकाळी थोडं त्यांना इंजुरी झाली म्हणून मॅचचा ते पण आनंद घेत आहेत. 2 मुलं आज खूप चांगलं काम करतात. VK स्पोर्ट्स, मराठी माणूस व्यवसाय करू शकतो आणि त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो, तर तुमची मेहनतच त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते. एकदा लॉस होईल, दुसऱ्यांदा लॉस होईल, बट तुम्ही मेहनत केलात आणि प्रामाणिकपणे मेहनत केलात तर सक्सेस तुमचं नक्की आहे कुठल्याही फील्डमध्ये. अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुंबईत हा खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. आपली मुंबई कधी न थांबणारी मुंबई आहे. या बॉलवर रिस्पेक्ट दिला गेला. अरबाजने एक सिंगल रन, अश्विन तिकडे क्विक आले, बट रन सिंगल मिळेल. कोण चॅम्पियन होईल? चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. म्हणजे जिंकलो, भले ते कसेही जिंकलो, बट जिंकलो. आता साऊथ आफ्रिका सोबत आपण T20 वर्ल्ड कप जिंकलो, भले क्लोज झाली बट जिंकलो. ऑस्ट्रेलिया सोबत वर्ल्ड कप हरलो. त्यामुळे क्रिकेट आहे, कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये. आता वर्ल्ड कप चालू आहे महिलांचा देखील. DY पाटीलला मॅचेस आहेत आपल्या इंडियाच्या. बॉलिंगसाठी अश्विन स्ट्रायकरला बॅटर आहेत. गणेश लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. या बॉलवर बीट केला गेला. जबरदस्त बॉल पाहायला गेला अश्विनकडे अनुभव आहे आणि तो बॉल फिरवला. धावफलक मात्र स्थिर होईल 8 या धावसंख्येवरती. भांडूपचं एक वैशिष्ट्य की भांडूप मध्ये टॅप, मग जसप्रीत बुमराह जरी भांडूप मध्ये आला तरी त्याला टॅप मारण्याची क्षमता भांडूप मध्ये आहे. आणि मी हे हळूहळू सांगू शकतो कारण की जे टॅप इकडे खेळतात कुठला पण बॉलर येऊ दे. बॅटिंगसाठी लाजर येत आहेत बघा. लाजर बोलतो असा टॅप आहे भांडूपकरांची, ही खरी ओळख आहे. आणि लाजरने आल्याला टॅप खेळलाय. झोपेतून 2 वाजता जरी उठवला आणि भांडूपवाल्याने बोलला की टॅप मार. अजित सरांची एक वेगळी आता या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल. डबल डी मध्ये 10 रन झाले. धाव फलकावर अजूनही जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 22 धावांची गरज आहे. VK स्पोर्ट्स आज भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफीचं एक भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल कोण जिंकेल यावर संपूर्ण भांडूपकरांचं लक्ष आहे. सर्व आज आमचे ज्येष्ठ नागरिक पण या परिसरातील मॅचचा आनंद घेतात. मस्त संडे आहे, आता जाऊन मस्त जेवून झोपायचं उद्या ऑफिस. आणि क्रिकेट बघणं एक प्रत्येकाची आवड असतं. भले खेळायला नाही भेटलं तरी पण बघून मजा घेणं. ड्रीम 11 आता बंद झालं. पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. कोण जिंकेल? विकेट गेली त्यामुळे मॅच अजूनही चुरशीची आहे. या बॉलवर टॅप केला गेला पुन्हा एकदा.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अश्विनने आतापर्यंत एक चांगली कामगिरी केली गेली आणि कौस्तुभभाई थँक्यू सो मच आपण देखील आलात आणि सर्व त्यांच्या ग्रुपचा अगदी मनापासून आभार आहे. कौस्तुभजी थापा भांडूप म्हटलं तर केटी थापा हे नाव आवर्जून आम्ही गेले कित्येक वर्ष ऐकलं. त्यांचे चिरंजीव कौस्तुभजी थापा आपण देखील अगदी मनापासून आभार आहे. 9+1 2 रन स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. 14 रन झालेत. चंद्रा बोले रिव्ह्यू घेतला जाईल, चेक केला जाईल. स्कोर झाला आतापर्यंत 14 रन झाले धावफलकावरती. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. मी सर्वांचं कौतुक करेल, सर्व खेळाडू, सर्व आमचे मान्यवर, सर्व आमचे टीम मेंबर्स, आमचे सर्व स्कोरर ज्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं VK स्पोर्ट्ससाठी. आज भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एक भव्य दिव्य असं इव्हेंट इकडे आपण पाहिला. नॉट आउट असणार आहे. आणि दोन्ही टीमचा रिव्ह्यू, हा अंपायरचा रिव्ह्यू. ओके, हा परब माहितीये भांडू अंपक परब असं बोलला की लगेच. आणि रन झाले आतापर्यंत 15-17 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉल 17 आहे आणि दोन्ही टीमला खतरा आहे. खतरा तर आहे. तेजस परब येतात बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंड लाजर या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं. स्ट्राईक एंडला रॉकेट थ्रो, जबरदस्त एफर्ट दिले तिकडे, बट खूप चांगला थ्रो केला. अली तिकडे होते आणि अलीने आता फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. अलीने बरोबर चान्स घेतला. भाई हिम्मतची किंमत आहे. रनआउट आला तर मॅच मध्ये आम्ही अजून क्लोज येऊ शकतो. क्रुशल मॅच आहे त्यामुळे युट्यूबवर आपण ते चेक करतात. आमची युट्यूबची टीम. पहिलं असं क्रिकेट नव्हतं, अंपायर बोलले तर ते स्कोर आपण एक्सेप्ट करायचं, पण आता युट्यूब आला आणि त्यामुळे क्रिकेटला एक वेगळा दर्जा मिळालाय.
ISPL सारखा फॉर्मॅट आलाय, त्याच्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेट आता इंटरनॅशनल लेवलला जाऊन पोहोचलंय. ती फिलिंग आणली आहे इंटरनॅशनल लेवलची. जबरदस्त मॅच रंगते. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. स्ट्राईक एंडला अरबाज बॉलिंग साठी आपण पाहिलं तर तेजस पराब हा बॉल ऑफ स्टिचच्या बाहेर खूपच पिचिंग केली गेली आहे. व्हाईट बॉल. 17 धावा झाले धावफलकावरती. बघा नेहमीच जेव्हा फायनल सेमीफायनल आपण खेळतो तेव्हा लोअर स्कोरिंगचे मॅचेस नेहमीच रंगताना पाहायला मिळतात. याबरोबर हलक्या हाताने ढकललं गेलं. अरबाजने प्रॉपर टायमिंग केलं. डिक्लेअर झोन मध्ये 1 रन मिळेल. 19 रन झाले धावफलकावरती. 32चं टार्गेट होतं. 16 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 13 धावांची गरज आहे. मेगा फायनलची मॅच जो जीतावई सिकंदर. याबरोबर सिंगल. क्या बात आहे. हा सिंगलचं मी कौतुक करेल. टीमला काय गरज आहे अरबाजने जाणून घेतलं की माझ्या टीमला सिंगल पण खूप महत्वाचं आहे. आणि या बॉलवर गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. शिवरामजी चोपडेकर साहेब आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. LK स्टारचे टीम ओनर शिवरामजी चोपडेकर आपण व्यासपीठावरती या एक क्रिकेट प्रेमी आणि LK स्टारचे टीम ओनर शिवरामजी आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. शिवरामजी चोपडेकर मुंबईतलं अंडरआर्म क्रिकेट ते फॉलो करत असतात. ऑनफिल्ड अंपायरचं डिसिजन आहे 1 रन आपण चेक करूयात.
नक्कीच डिसिजन आमच्यापर्यंत कळवतील पंच. 4 रन आहे. इट्स अ बाउंड्री. आणि धावफलक पाहिलं तर पुन्हा एकदा 4 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचतोय 24. .24 24 रन झालेत. हॅलो जबरदस्त मॅच पाहायला मिळते आणि बघता बघता ही मॅच देखील क्लोज होताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड झालाय 24 रन 4 बॉल. याबाबत देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर 4 रनसाठी लाझरने जबरदस्त बॅटिंग केली. जेव्हापासून तो बॅटिंगला आलाय आणि सिंगल डबलने मॅच मात्र पूर्णपणे क्लोज नेताना पाहिले गेली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 29. 3 धावांची गरज आहे. या बॉलवर फ्लिक केले गेले. विनिंग स्ट्रोक. भांडूप चॅम्पियन्स ट्रॉफी चॅम्पियन होतोय अँटिक 9 संघ. जबरदस्त कामगिरी करत असताना अँटिक 9 संघ. तृतीय क्रमांक आपण पाहिलं तर टीम श्री साई आणि तृतीय क्रमांक आपण पाहिलं तर ड्रीम 11. सो वेल बेट टीम